हॅलो एव्हरीवन. सो नारळी पौर्णिमेचं शूट करण्यासाठी आम्ही गेलेलो उरण पिरवाडी बीचला आणि तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की इथे पाऊसच पाऊस आहे खूप. सो आम्ही तोपर्यंत म्हटलं त्याला जेवून घेऊयात, पाऊस जाईच तोपर्यंत. बट लास्टपर्यंत काही पाऊस गेला नाही. 6 वाजले. सो फायनली आम्ही डिसिजन घेतलं की चला आता पाऊस कमी झाला आहे तर शूट करूयात. जसं आम्ही शूट करायला खाली उतरलो खूप पाऊस, खूप पाऊस चालू झाला आणि मी म्हटलं की ठीक आहे चालेल, चल पावसातच आपण शूट करूयात. बट त्याच्यात त्याला भीती होती की मेकअप जाईल. मी त्याला म्हटलं की 100% गॅरंटी आहे मला मेकअपची, तू टेन्शन घेऊ नकोस, बस फक्त व्हिडिओ मस्त आली पाहिजे. जसं मी शूट करायला बसले तसं पावसाचा वेग एकदम नेक्स्ट लेवल, खूप जास्त पाऊस होता. सो माझ्यासाठी तुम्ही विचार करू शकतात हा एक टास्क होता. बिकॉज एकच टेक मला खूप वेळा घ्यायला लागला आहे, खूप रिटेक्स झालेत. बिकॉज कळस लाटांमुळे सारखा पडत होता. इवन माझ्या डोळ्यामध्ये सारखं पाणी जात होतं कारण की पाऊसच इतका होता. सो शूट करण्यामागे जे पण मेहनत असते, सगळ्यांना असं वाटतं की खूप सोपं असतं, तर असं नसतं. सगळ्यांचीच मेहनत असते, फोटोग्राफरची, आर्टिस्टसोबत असणाऱ्यांची मेहनत असते. सगळ्यांनीच खूप मेहनत केली आहे त्या दिवशी ॲक्च्युली, बिकॉज खूप पावसात आम्ही हे शूट केले आणि फायनली आम्हाला त्याचा रिझल्टसुद्धा खूप मस्त मिळाला आहे. आणि त्यानंतर शूट झाल्यानंतर आम्ही सगळं ओव्हरऑल जो लुक होता तो आम्ही रिमूव्ह करत होतो. मेकअप मी रिमूव्ह नाही केला. तुम्ही बघू शकतात मेकअप माझा तसाच आहे. फक्त जो कुंकू होता मी देवारघरातला लावलेला, तर तो थोडासा खाली आलेला बस. बाकी मेकअप तुम्ही बघू शकतात इकडचा तिकडे सुद्धा झालेला नाही आहे. आणि फायनली आम्ही शूट कंप्लीट केला आणि घरी निघालो. सो गाडीमध्ये मी जस्ट असंच व्हिडिओ काढली माझ्या मेकअपची आणि तुम्ही बघू शकतात माझा मेकअप किती ग्लॉसी मस्त वाटतोय आणि काहीच 1% आलेला दिसत नाही आहे. घरी आल्यानंतर सुद्धा मी असंच बघायला लागले की मेकअप कसा आहे कसा नाही आहे. सो 11 वाजलेले तरी पण माझा मेकअप जो आहे तो तसाच्या तसा होता.